ब्रेकनंतर आताची सगळ्यात मोठी बातमी आहे मार्केटवाडीमधील बॅलेट पेपरवरील अभिरूप मतदान रद्द झाल्याची माहिती आहे। मार्केटवाडी इथल्या बॅलेट पेपरवरील अभिरूप मतदान प्रक्रिया रद्द केल्याची माहिती समोर येते। पोलिसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतर मतदारांची ही जी प्रक्रिया आहे मतदानाची त्या प्रक्रियेतून मतदारांनी माघार घेतल्याची माहिती आहे। पोलिसांबरोबर आमदार उत्तम जानकर यांनी चर्चा केल्याचंही कळत आहे। पोलिसांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर यांनी मतदारांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे। तर मार्केटवाडीमध्ये अभिरूप बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात झालेली होती सकाळी, मात्र आता ही मतदान प्रक्रिया रद्द केल्याची माहिती समोर येते, कारण पोलिसांनी या मतदारांना गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर आता ही अभिरूप मतदान प्रक्रिया रद्द केल्याची माहिती समोर येते। तर सर्व देशाचं लक्ष या मार्केटवाडीकडे होतं, कारण या ठिकाणी पहिल्यांदाच जेव्हापासून ईव्हीएम लागू झाला आहे तेव्हापासून पहिल्यांदाच अशा पद्धतीने एक बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतलेला होता। विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल जाहीर झाला असला तरी देखील आमचं मत आम्ही ज्याला दिलं होतं त्याला गेलं नाही असं म्हणत इथल्या गावकऱ्यांनी एक मोठा फैसला घेतलेला होता। मात्र आता पोलिसांनी जेव्हा गुन्हे दाखल करण्याचं सांगितलं त्यानंतर इशारा दिल्यानंतर इथल्या मतदारांनी प्रक्रियेतून माघार घेतल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? तासाभरापूर्वी मतदान प्रक्रिया सुरू झालेली होती, मात्र एका तासात असं काय झालं की ही प्रक्रिया रद्द करण्यात आली? नक्कीच 9-9:30च्या दरम्यान बॅलेट पेपरवर मतदानासाठी सर्व प्रक्रिया ही झाली होती। सर्व साहित्य हे बूथवर आणून ठेवलं होतं, बूथची तयारी झाली होती। गावकऱ्यांनी 5 बूथ तयार केले होते, बॅलेट पेपर छापले होते, मतदार याद्या तयार झाल्या होत्या आणि मतदार देखील बूथवर मतदान करण्यासाठी आले होते। मात्र त्याच दरम्यान या भागाचे डीवायएसपी आपल्या पोलिसांच्या टीमसह आले आणि त्यांनी स्पीकरवर अनाउन्समेंट केली की मार्केटवाडी गावामध्ये 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी कुणीही एकत्र येऊ नये, 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे आल्यास आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला। त्याचबरोबर बॅलेट पेपरवर एक जरी मतदान झालं तर ते मतदान करणाऱ्या संबंधित मतदारावर देखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिल्यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि पोलिसांबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर जानकर आपल्या समर्थकांशी आणि मार्केटवाडी गावातील मतदारांशी भेटले, बोलले आणि त्या चर्चेअंती त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की अभिरूप मतदान जे बॅलेट पेपरवर होणार होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे। मात्र ईव्हीएम विरोधातली ही जी लढाई आहे ती आपण रस्त्यावरची लढाई अद्याप बंद केलेली नाही। आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, निवडणूक आयोगाकडे जाऊ, स्वाक्षरी मोहीम राहू, विविध मार्गाने आपण बॅलेट पेपरच्या वरच मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएम बंद झाले पाहिजे, यासाठी रस्त्यावर उतरणार असा निर्णय उत्तम जानकर यांनी जाहीर केलेला आहे। आपल्यासोबत काही मतदार आहेत, तुम्ही मतदानाला आला होता, काय झालं, मतदान केलं का? मतदान करायचं होतं, सगळी तयारी झाली होती, पण प्रशासनानं दबाव आणला, आमचं निवडणुकीचं साहित्य जप्त केलं, आमचं मतदान घ्यायचंच होतं, पण ते आता आमच्या सगळ्यांचं असं ठरलंय सगळी गोरगरीब जनता येते, हातावर पोट भरून खाणारी आहेत, तर लय त्रास होऊ नये त्याने कलम लावल्यामुळं आम्ही माघार घेतली। पण शांततेच्या दबाव सरकारचा दबाव वाटतो का? मग काय तर आता आमची मोडूनच काढलं ना, सगळं तयार केलं होतं, आम्ही मतदानाला चाललो, मी मतदार येते पाहिजे, सगळं केलेलं होतं, पण ते आता प्रशासनाच्या दबावापुढे आम्हाला माघारी घ्यावी लागली। काय मागणी काय असणार? मागणी ईव्हीएम पद्धत बॅलेट पेपरवर इथून पुढे मतदान घ्यावं, आम्ही रस्त्यावर आता शांततेच्या मार्गानं तहसील कार्यालय मोर्चा भल्या मोठ्या प्रमाणात काढणार। नक्कीच खरा या ठिकाणी मतदारांच्या या प्रतिक्रिया आहेत की ईव्हीएम बंदच झालं पाहिजे, ईव्हीएम मध्ये होतोय आणि आता शांततेच्या मार्गाने आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढावं असं निश्चितच अभिराज माफ करा, गोळी झाडली तरी सुद्धा आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करणार आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार असा निर्धार या गावकऱ्यांनी केला होता। त्यांच्याकडे आधार कार्ड आपल्याला दिसतंय, मतदानासाठी मोठ्या संख्येने हे लोक आलेले होते, मात्र कुठेतरी प्रशासनानं दबाव आणला आणि आपलं साहित्य जप्त केलं, त्यामुळं ही मतदानाची प्रक्रिया रद्द करावी लागली असं तिकडचे गावकरी सांगताना दिसून येत आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। संपूर्ण तयारी या मतदारांनी केलेली होती मार्केटवाडीकडे, सर्व देशाचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं, कारण एक वेगळं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं, एक वेगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। ईव्हीएम वर निवडणूक झाल्यानंतर आमचं मत आम्ही ज्यांना दिलं होतं त्यांना गेलं नाही असं म्हणत या गावातील लोकांनी अशा पद्धतीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं, मतदान घेण्याचं जाहीर केलेलं होतं, निर्धार केलेला होता। ते सर्वजण आपापले आधार कार्ड घेऊन आणि जी यादी आहे ते घेऊन या ठिकाणी आलेले होते, पण त्यांना मतदान करता येणार नाही आता दिसतंय।
तर थोड्याच वेळापूर्वी उत्तम जानकर यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली होती तेही बघूया. साधारणपणे अर्ध्या तासामध्येच मतदान प्रक्रियेला आपण सुरुवात करणार होतो. 200-250 लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. तरी सुद्धा अजून या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो. परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला किमान 1500 मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत. म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत. ही लढाई आम्ही सोडणार नाही. यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.